नमस्कार. प्रथमतः होळीच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. या होळीच्या निमित्ताने आज स्वतःवरतीच थोडंसं विचाराचं काम चाललं होतं आणि काय करू शकतो आपण. निमित्त आहे या होळीच्या सणाचं. मग आजच्या काळामध्ये आजच्या परिस्थितीत आपल्या विचारांच्या अवस्थेमध्ये आपण काय करू शकतो असा एक विचार चालला होता आणि समोरनं काही सत्पुरुषांचे संतांचे विचार समोर आले. अगदीच सांगायचं झालं तर तुकोबांच्या ओळी आठवल्या. दैन्य दुःख आम्हान येती जवळी, दहन हे होळी होती दोष. मग म्हटलं काय नक्की काय म्हणायचं होतं. तर माझ्यातले दोष मला या निमित्ताने पाहायचे आहेत आणि ते दोष मग राग येत असेल, ज्याला आपण काम क्रोध मदमोह वगैरे वगैरे म्हणतो, चिडचिड आहे, मला चिंता आहे, मला सतत भविष्याची काळजी आहे, भूतकाळाची ओझी घेऊन फिरतोय मी डोक्यावरती. मग काय माझ्यातले दोष काय हे मला दिसणं गरजेचं आहे, स्वदर्शन होणं गरजेचं आहे. आणि आजच्या निमित्तानं एकदा माझ्यातले हे दोष दिसले की त्या दोषांना मी होळीमध्ये आज टाकून द्यायचं आहे. या होळीमध्ये जर ते दोष टाकता आले मला तर मी छान मुक्त होणार आहे ना. आणि मग याच्यासाठी गरज आहे त्या ज्ञानाची. जेव्हा आपण स्वदर्शन करणार आहे, स्वतःवरती जेव्हा आपण काम करणार आहे, तेव्हा त्या ज्ञानाची गरज आहे ना. मग त्याच्यामध्ये अशा पण ओळी म्हटलेल्या आहेत की नाथ महाराजांच्याच ओळी आहेत. देहचतुष्ट्याची रचोनी होळी, ज्ञानाग्नी घालूनी समूळ जाळी. म्हणजे शरीर मन बुद्धी अहंकार जे आहेत हे देहचतुष्टी आहे. मग हे आपलं मी शरीर आहे हे आपण लहानपणापासून सांगितलं आहे. त्याच्या आतमध्ये मन आहे, बुद्धी आहे आणि काहीतरी माझ्यामुळं वगैरे अहंकाराचे जे तयार झालेले आहेत. मग काय करू शकतो या होळीच्या निमित्ताने. ज्ञानाचा जो अग्नी आहे ना तो प्रज्वलित करायचा आणि हे सगळं जे आहे अहंकार वगैरे जे मनामध्ये साठलेले विकार आहेत हे सगळं जे आहे ना ते होळीमध्ये आज टाकून द्यायचं आणि पाहायचं आहे कसं सगळं स्वयंचलित स्वयंघटित सगळ्या कशा घटना चालल्या आहेत. सूर्य उगवतोय, मावळतोय, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, कसे वेगवेगळे ऋतू येत आहेत. हे ज्ञानाचा जोपर्यंत हा विवेक जागा करून स्वतःवरती जेव्हा आपण काम करू तेव्हाच हे सगळं लक्षात येईल ना. म्हणून हा ज्ञानाग्नी जो आहे तो प्रज्वलित करून त्या होळीमध्ये टाकून देऊयात. आणि हे सगळं करण्यासाठी मग विविध मार्ग सांगितले आहेत, विविध उपाय सांगितले आहेत. जसं एका जनार्दनी मारिली बोंब. मग ती बोंब कुठली आहे. जनवन स्वयंभ झाले एक. ही मानवता जी आहे हे सगळं एकच आहे ना. चराचरामध्ये परमेश्वर आहे असे शब्द आपण ऐकलेले आहेत. मग प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे तर भेदभाव हवायच कशाला. तू लहान मी मोठा, अमुक तमुक हे विचारात आणणं गरजेचं आहे. आणि यासाठी हे सगळं एक आहे, ही मानवता एक आहे, चराचर ब्रह्मांड पृथ्वी या सगळ्यांवर प्रेम करता आलं ना तर आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो. आणि म्हणून या होळीच्या निमित्तानं सगळे समजा एकत्र येत असतील तर आपण आपले विकारांचे दोष जाळून टाकूयात ना. जाळून टाकूयात. एकदा एक पाऊल उचलायला पाहिजे. नाहीतर मग येईल होळी येईल, लाकडं जाळली जातील, पर्यावरणाचा ऱ्हास करू, नुसती कडेने चुकीच्या पद्धतीची काहीतरी नकारात्मक बोंब मारली जाईल. बोंबच मारायची तर नामाची मारूयात ना. एखादं नामस्मरण करूयात, सद्विचारांची बोंब मारूयात, चांगल्या विचारांचा वारंवार मोठ्या पद्धतीने घोष करूयात. समाजामध्ये चांगुलपण पसरेल. आणि मग एकदाच हे चांगुलपण सगळे हे समष्टी शब्द आहे ना, सगळ्यांचा एकमेकावरती आपला सगळ्यांच्यावरून सगळ्यांचा आपल्यावर परिणाम होतोय. मग म्हणजे एका कुटुंबात सगळे आनंदी आहेत तर आनंदाचं वातावरण राहील ना. एकाच समाजामध्ये सगळेच आनंदाच्या अवस्थेमध्ये असतील तर काय होईल. सगळे आनंदी राहायला लागतील. म्हणून तर वेगवेगळे उत्सव सण एकत्र येऊन तो आनंद साजरा करण्यासाठी आहेत. मग त्यासाठी या दोषांची होळी करूयात, दोषांना जाळून टाकूयात, छान आनंदावस्था निर्माण करूयात. आणि हेच तर या सणांचं निमित्त आहे ना. पर्यावरण सांभाळू, मानवता सांभाळू, एकमेकांवर प्रेम करूयात, एकत्र येऊयात, संवाद साधूयात, नात्यांमध्ये प्रेम गोडवा कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करूयात. आणि मग खऱ्या अर्थानं ही होळी साजरी होईल आणि मग त्या पुरणपोळीतला गोडवा जीवनामध्ये यायला लागेल. प्रयत्न करूयात, एक पाऊल उचलूयात, आपल्यातल्या दोषांना त्या होळीमध्ये टाकून स्वतः आनंदावस्था कशी निर्माण होती याच्यावरती काम कसं करता येईल. धन्यवाद. सर्वांना होळीच्या शुभेच्छा.